सर्वांसाठी नमस्कार. मी राहुल बिशिरोटी तुम्हा सर्वांचं ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये 10 नोव्हेंबर 2024चा जो काही TETचा पेपर झाला त्यामधला भाग सी गणित या विषयावरील 30 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग बघूया 2024ला कोणकोणते प्रश्न विचारले होते. यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, आलेखावरती विचारलेला आहे. विभाजित स्तंभालेख दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला ABCD हे विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे आणि याच्यामध्ये मुले आणि मुलींची संख्या दिलेली आहे. बरोबर. आता या ठिकाणी प्रश्न कसा विचारला आहे, कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे असा प्रश्न विचारला आहे. पहिल्यांदा काय करूया आपण, प्रत्येक A, B आणि C आणि D या स्तंभामध्ये मुलांची आणि मुलींची संख्या किती आहे ते काढून घेऊया. विद्यार्थी A, B, C आणि D. आता A, B, C, D मध्ये बघा एकूण विद्यार्थी किती आहेत, त्यामध्ये मुले किती आणि मुली किती याचा पहिल्यांदा चार्ट काढून घ्या. मुले किती आणि मुली किती. ठीक आहे. आता A मध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत बघा, तुम्हाला या स्तंभालेखावरती जर बघितला तुम्ही विभाजित स्तंभालेखामध्ये एकूण विद्यार्थी मुले आणि मुली यांची मिळून किती आहेत, 40 आहेत. त्यानंतर B मध्ये किती आहेत बघा, 25 आहेत. C मध्ये किती आहेत, 45 आणि D मध्ये किती आहेत, 35 आहेत. बरोबर. यामध्ये A मधील एकूण विद्यार्थ्यांपैकी एकूण मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत, मुले 20 आहेत आणि मुली 20 आहेत. त्यानंतर B मध्ये 25 एकूण विद्यार्थ्यांपैकी मुले किती आहेत आणि मुली किती आहेत, मुले 15 आहेत, मुली 10 आहेत. C मध्ये 45 विद्यार्थ्यांपैकी मुले किती आहेत, मुली किती आहेत, 30 आणि 15 आहेत. बरोबर. त्यानंतर D मध्ये 35 विद्यार्थ्यांपैकी मुले किती आहेत, 10 आहेत आणि मुली किती आहेत, 25 आहेत. क्लिअर आहे सर्वांना. मुलगे कोणते आणि मुली कोणती हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. क्लिअर. आता प्रश्न कसा विचारलाय बघा, कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे. कोणत्या वर्गातील बघा, या ठिकाणी 20 20 समान आहे, 10 15 15 30. 15च्या निमपट काय, सॉरी 30च्या निमपट 15 म्हणजेच पर्याय क्रमांक काय असणार आहे, याचं उत्तर C असणार आहे. म्हणजे C या वर्गातील मुलींची संख्या ही मुलग्यांच्या संख्येच्या काय असणार आहे, निमपट असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. कोणतं, पर्याय क्रमांक 2. क्लिअर. पुढे जातोय मी. आता हा चार्ट लक्षात ठेवा फक्त सर्वांनी. याच्यावर अजून एक प्रश्न आहे, B वर्गातील मुलींपेक्षा D वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत. प्रश्न काय विचारलाय, B वर्गातील मुलींपेक्षा D वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत. आता B वर्गातील किती होता सांगा. B वर्गातील एकूण विद्यार्थी किती होते, आपण मगाशी चार्ट मध्ये बघितला. B मध्ये किती आहेत बघा, एकूण 25 आहेत. बरोबर. याच्यामध्ये मुले किती होती आणि मुली किती होती, 25 मध्ये 15 मुले आणि 10 मुली होत्या. बरोबर. मग B वर्गातील मुलींपेक्षा D वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक होते. आता D साठी बघा, D मध्ये एकूण किती आहेत, 35 आहेत. बरोबर. मुले किती आहेत, D मध्ये 10 आणि हे 25. प्रश्न काय विचारलाय बघा, B वर्गातील मुलींपेक्षा D वर्गातील मुली कितीने कमी अथवा जास्त आहेत. कितीने कमी अथवा जास्त आहेत बघा, 10 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे, 15चा फरक आहे. म्हणजेच कितीने जास्त आहेत, 15ने जास्त आहेत. म्हणजेच 15ने अधिक पर्याय क्रमांक 1 हे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, सिंपल प्रश्न आहे. कशावरती विचारलेला आहे, रोमन संख्यावर आधारित हा प्रश्न आहे. M वजा D गुणिले X भागिले L. M वजा D गुणिले X म्हणजे 10 भागिले L. हे सॉल्व करा, बघा किती जणांना जमतोय. M ची किंमत किती आहे सांगा. M म्हणजेच 1000. बरोबर. हा कंसामध्ये आहे. वजा LCDM, D म्हणजेच 500 गुणिले X म्हणजेच किती, 10 भागिले L म्हणजेच किती, 50. बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हा पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 1000 मधून 500 गेले, राहिले किती, 500 राहणार. हा गुणिले, त्यानंतर कंचे भागू बेव म्हणजेच भागाकाराची क्रिया पहिल्यांदा 10 भागिले 50 जर करताय तर किती येणार सांगा. 10 भागिले हा 50 आहे. बरोबर. हा 0 0 म्हणजे 1/5 राहणार. 5 ने याला भाग द्या, 100 येणार. 100 पर्यायामध्ये कुठं दिसतोय काय बघा, 100 म्हणजेच काय असणार आहे सांगा, C असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक
1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 1. क्लिअर आहे सर्वांना? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा असा प्रश्न विचारलेला आहे. सिंपल प्रश्न आहे. एकूण किती भाग आहेत बघा या ठिकाणी, याला नावं देतो मी. 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण भाग किती आहेत? 9. जेवढे भाग असतील तेवढे छेदस्थानी घ्यायचे. छेदस्थानी 9 कुठं दिसतोय पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4 मध्ये एवढाच तुम्हाला 9 दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे, हे आपल्याला कन्फर्म झालं. किती भाग न रंगवलेला भाग? 9 पैकी किती भाग रंगवलेले नाही आहेत? 2 भाग रंगवलेले नाहीत, म्हणजेच किती येणार? 2/9. जर रंगवलेले भाग दर्शवणारा अपूर्णांक ओळखा असं म्हटलं असतं तर किती भाग रंगवलेत बघा? 1 2 3 4 5 6 7. रंगवलेला भाग म्हटलं असतं तर 7/9 लिहिला असता. आता न रंगवलेले भाग विचारलेत, त्यामुळे काय लिहायचं? 2/9 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 506 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत, तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. सिंपल प्रश्न आहे. रस्त्याची लांबी पहिल्यांदा काढून घ्या. रस्त्याची लांबी किती आहे? 2 किलोमीटर आणि 560 मीटर, म्हणजेच 2.560 मीटर. आता याचं रूपांतर कशामध्ये करून घ्या? मीटरमध्ये करून घ्या. पूर्ण मीटरमध्ये. 2 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजेच किती? 1000 मीटर. मग 2 किलोमीटर अधिक 560 मीटर करून घ्या. आणि काय दिले तुम्हाला? प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायचे. म्हणजेच एक झाड हे किती वरती लावायचे तुम्हाला? 6.4 मीटर अंतरावर लावायचं आहे. त्या पद्धतीनं बघा किती झाडे असणार आहेत. या टाईपचा प्रश्न ऑलरेडी आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे. 2 किलोमीटर 560 मीटर यांची जर बेरीज करता येईल तर किती येणार? 2560 मीटर येणार. 2560 मीटर. इथपर्यंत क्लिअर आहे? रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडं लावायची. किती? 6.4 मीटर अंतरावर आपल्याला काय लावायचं आहे? झाड लावायचं आहे. मग काय करायला पाहिजे सांगा? 2560 भागिले 6.4 करा. हे दोन्ही मीटरमध्ये 2560 भागिले 6.4 जर करताय तर उत्तर किती येणार आहे आपल्याला? आता एक घर सोडून दशांश नाही, म्हणून याला 10 गुणून घ्या, याला 10 गुणून घ्या, सोपं पडेल. 2560 वरती 1 0 द्या आणि हा 6.4 चा 64 होणार. 25600 भागिले जर 64 करताय तर उत्तर किती मिळणार? 400 मिळणार. इथपर्यंत क्लिअर आहे काय बघा? आता रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला प्रत्येक झाड किती मीटर अंतरावर आहे सांगा? 6.4 मीटर अंतरावर आहे. सुरुवातीला इथं तुम्ही जागा सोडणार आहे का? इथून मोजणार आहे. समजा इथून सुरुवात झाली आहे, इथं सुद्धा एक झाड लावणार ना, बरोबर? पण हे अंतर डिस्टन्स आपण कन्सिडर करत नाही. म्हणजेच रस्त्याच्या दुतर्फा किती झाडे वाढणार? 2 झाडे वाढणार. ही एका बाजूला 400 आणि एका बाजूला 400 झाले. अशी किती? 800. आणि एक ॲडिशनल 1 म्हणजे 401 401 अशी किती झाडे होणार बघा? एकूण 802 झाडे होणार. किती झाडे होणार? 802. क्लिअर आहे सर्वांना? चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न. खालीलपैकी सत्य विधानांसाठी योग्य पर्याय कोणता? समांतरभुज चौकोन दिलेला आहे. समांतरभुज चौकोन या पद्धतीने असणार आहे, बरोबर? समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, बरोबर आहे. गुणधर्म माहित पाहिजे तुम्हाला. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण सुद्धा काय असतात? एकरूप असतात. आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना इथं काय झालेले आहेत बघा? दुभागतात. म्हणजेच या ठिकाणी पर्याय A, B आणि C हे तिन्ही पर्याय काय आहेत? बरोबर आहेत. क्लिअर आहे? चला पुढे जातोय मी. सिंपल प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा. तर या ठिकाणी एक डायग्राम दिलेली तुम्हाला. खालील आकृतीत घडणीपासून षटकोनी चिती तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती? प्रश्न काय विचारलाय? चुकीची जोडी विचारले. आता या ठिकाणी षटकोन तयार करायचा आहे आपल्याला. षटकोन झाला काय बघा? 1 2 3 4 5 6 नाही. हा ठीक आहे. हा षटकोन तयार झालेला आहे. या ठिकाणी 6 बाजू म्हणजे षटकोन. ठीक आहे. आता ए च्या समोर बघा, ह्या ए च्या बरोबर अपोजिट कोण आहे? एच आहे. म्हणजे ए च्या विरुद्ध बाजूला काय आला? एच आला. हे तरी समजलं तुम्हाला. आणि बी एफ सी जी ई डी हे काय आहेत सांगा? आता इथं काय झाला तुमचा? हा ए, याच्या अपोजिट बाजूला कोण असणार आहे? एच असणार आहे. समजतंय?
त्यानंतर आणि हे प्रत्येक बाजूला कोण असणार आहे सांगा, बी, हा बी झाला, हा एफ, सी, जी, ई आणि डी, या पद्धतीनं हे कडेवर असणार आहेत. आता या ठिकाणी बघा काय म्हटले, समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी ओळखा. आता ए च्या अपोजिट एच आला, ही बरोबर जोडी आहे. बी च्या अपोजिट जी, बी च्या विरुद्ध बाजूला जी आहे काय बघा, ही सुद्धा बरोबर आहे. सी च्या अपोजिट बाजूला कोण आहे बघा, सी च्या अपोजिट बाजूला कोण आहे, सी च्या अपोजिट डी आहे, पण या ठिकाणी सी च्या अपोजिट ई दिलाय, म्हणजे ही चुकीची जोडी झाली. त्यानंतर सी च्या अपोजिट डी, सी च्या अपोजिट डी, ही सुद्धा बरोबर जोडी आहे. म्हणजेच या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे, सी आणि ई ची ही चुकीची जोडी आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय आपला 3 हा बरोबर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना, काय डाऊट याच्यामध्ये? ए च्या अपोजिट एच झाला आणि बाकीचे बी, एफ, सी, जी, ई, डी या पद्धतीने एक षटकोन काढून घ्यायचा आणि प्रत्येक बाजूवर ही जी क्रमानं सिक्वेन्स दिलाय त्या पद्धतीने लिहित जायचं, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज लिहायचं. याच्या समोरील बी च्या समोर जी येणार, डी च्या समोर सी, एफ च्या समोर ई, 3 पर्याय बरोबर आहेत. चुकीची जोडी सी आणि ई दिलाय, सी च्या विरुद्ध ई दिलाय त्याने, सी च्या विरुद्ध कोण येतो, डी येतो, म्हणून ती चुकीची जोडी झाली. पुढचा प्रश्न बघा, 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस मीटर म्हटलंय. आणि या ठिकाणी सेमी हे 60 सेमी आणि खर्च कशामध्ये दिलाय, 30 प्रति चौरस मीटर. बघा इथं इथं मीटर आहे, इथं सेमी आहे. दराने किती रुपये खर्च होईल असा प्रश्न विचारलाय. बघा ट्राय करा, या टाईपचे प्रश्न सुद्धा आपण सॉल्व करून घेतलेले आहेत. ठीक आहे, आता पहिल्यांदा काय काढून घ्या, घनाचे पृष्ठफळ काढून घ्या. घनाचे पृष्ठफळ, घनाचे पृष्ठफळ, घनाला बाजू किती सांगा, 6 बाजू. म्हणजेच घनाचे पृष्ठफळचं सूत्र काय, 6 बाजूचा वर्ग, बरोबर ना. 6 बाजूचा वर्ग हे घनाचे पृष्ठफळ सूत्र. 6 गुणिले बाजू किती आहे, 60 चा वर्ग, 6 गुणिले 6 चा वर्ग 36 आणि यावरच्या 2 शून्य, 6 गुणिले 36 करताय तर किती येणार, 21,600 येणार. किती, 21,600 चौरस सेमी येणार. काय येणार, चौरस सेमी, कारण युनिट कशामध्ये दिले तुम्हाला, सेमी मध्ये दिलंय, बरोबर. आता एक बाजू काय म्हटले त्यांनी, बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून, म्हणजेच घनाच्या एकूण बाजू किती, 6, एक भाग वगळून म्हणजेच किती बाजू होणार, 5 बाजू होणार. मग एक बाजू किती असणार आहे ते काढून घ्या. एक बाजू, एका बाजूचे पृष्ठफळ काढून घ्या. 21,600 भागिले किती करायचं आहे आपल्याला, 6 करायचं आहे. 21,600 भागिले 6 जर करताय तर किती मिळणार आहे सांगा, 3600 मिळणार आहे. तर ऑलरेडी आपण सॉल्व केलेले आहे, 3600 चौरस मीटर, बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा. आता एकूण किती बाजू रंगवायचे आहेत, 5 बाजू. मग 5 गुणिले काय करा, 5 गुणिले 3600 करा. 5 गुणिले 3600 जर करताय तर उत्तर किती येणार बघा, 5 गुणिले 3600 करा किंवा 21,600 मधून काय वजा करा, 3600 वजा जरी केला तरी चालतंय. म्हणजेच किती येणार, 18,004 सेमी येणार. किती, 18,004 सेमी. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. आता बघा, रंग देण्यासाठी किती रुपये खर्च येतोय, 30 रुपये प्रति चौरस मीटर खर्च येतोय. आता 1 चौरस मीटर म्हणजे किती बघूया, किती जणांना येते चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा सर्वांनी. 1 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेमी, 1 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेमी. हे जर युनिट कन्वर्जन माहित असेल तरच तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. 1 चौरस मीटर बरोबर किती असणार आहे, 10,000 चौरस सेमी. किती, 10,000 चौरस सेमी. आता या ठिकाणी काय करायला पाहिजे बघा, आपल्याला हे 18,000 चौरस सेमीचं कशामध्ये रूपांतर करून घ्यायला पाहिजे, चौरस मीटर मध्ये करून घ्यायला पाहिजे, कारण जो खर्च आहे तो चौरस मीटर मध्ये दिलेला आहे. मग काय करणार, 18,000 भागिले किती करणार सांगा, 10,000 करा. किती शून्य, 1 2 3 4, म्हणजेच 1 2 3 4, 4 घर सोडून दशांश चिन्ह, 1 पॉइंट, उत्तर किती आलं, 8 आलं. आता 1.8 चौरस मीटर झाला, बरोबर पृष्ठफळ. आता खर्च किती दिलाय, 30 दिलाय. मग 1.8 गुणिले 30 करा, उत्तर किती येणार बघा, पर्याय क्रमांक 1, म्हणजेच किती रुपये, 54 रुपये. ठीक आहे, सिंपल प्रश्न आहे, फक्त युनिट कन्वर्जन करायचं. हे जर जमलं तर हा प्रश्न तुम्हाला इझिली येणार आहे. पुढचा प्रश्न बघा,
50 मीटर लांबी हा सुद्धा प्रश्न सोपा आहे. जर तुम्ही एक्झाम मागच्या वेळी दिला असता तर या गणिताच्या पेपरमध्ये तुम्हाला आरामात 27 ते 28 गुण मिळाले असते. एवढा सोपा पेपर आहे हा. 50 मीटर लांबी आणि रुंदी किती आहे 30 मीटर. 50 मीटर लांबी, रुंदी 30 मीटर असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला. बाहेरून बाजून परत 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला. म्हणजेच हे 5 झालं, इकडे सुद्धा 5, बरोबर. हे 5, इकडे सुद्धा 5, या बाजूला सुद्धा 5, या बाजूला सुद्धा 5. म्हणजेच याची लांबी किती होणार सांगा. आधी किती होती 30, 30 5 5 10 म्हणजेच ही 40 झाली. ही रुंदी 40 झाली, सॉरी. आणि लांबी किती होणार, ही 50 मीटर लांबी होती. 50 मीटर लांबीचा काय होणार सांगा. इकडचे 5 इकडचे 5 म्हणजेच 50 अधिक 10 किती होणार 60 होणार. तर काय सांगितलंय, रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न विचारलाय. आता पहिल्यांदा जो काही पहिला आयत होता 50 गुणिले 30 याचं क्षेत्रफळ काढून घ्या. 50 गुणिले 30 किती येणार बघा. आयताचे क्षेत्रफळ काय, लांबी गुणिले रुंदी. 5 त्रिक 15 म्हणजेच किती आला 1500 आला. त्यानंतर जो बाहेरील आयत तयार झालेला आहे 5 सेंटीमीटर वाढवून, 5 मीटर रुंदी वाढवून, याची किती झाली 60. लांबी 60 आणि रुंदी 40. 6 चौक 24 आणि या वरच्या 2 शून्य. आता प्रश्न काय विचारलाय, रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ म्हणजे हा जो रस्ता तयार केलेला आहे याच्या जागेचे क्षेत्रफळ. मग याच्यासाठी सूत्र काय वापरणार, या 2400 मधून 1500 काय करायचा वजा करायचा. मग 2400 वजा 1500 जर करताय तर उत्तर किती येणार 900. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, बघा समजतंय काय क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा. चला बघूया हा प्रश्न किती जणांना येतोय. एका कोणाचा कोटिकोन 35 अंश मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती. चला चॅटबॉक्स मध्ये पटपट कमेंट करायचं आहे सर्वांनी. या टाईपचे क्वेश्चन मी घेतलेले आहेत, बरोबर ना. कोण व कोणाचे प्रकार हा जो टॉपिक आपण शिकवला होता लेक्चरच्या वेळी त्याच्यामध्ये सेम टाईपचं एक्झाम्पल मी तुम्हाला घेतलेलं आहे. एका कोणाचा कोटिकोन 35 आहे. कोटिकोन म्हणजेच काय, बेरीज किती येते 90 अंश. मग एक कोण माहित नाही, x अधिक 35 बरोबर किती 90. म्हणजेच x ची किंमत किती येणार 90 वजा 35. x बरोबर 90 मधून 35 केल्यानंतर किती येतोय बघा. चॅटबॉक्समध्ये आन्सर कमेंट करायचा आहे. बघूया किती जण याचा आन्सर बरोबर देतात. किती येणार 90 मधून 35 गेले 55 राहिले, बरोबर. आता जर समजा उत्तर 55 म्हणून 55ला जर तुम्ही टिक मार्क करताय तर तुमचं उत्तर चुकीचं आहे. कारण काय प्रश्न विचारलाय बघा, एका कोणाचा कोटिकोन 35 अंश मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप विचारले. म्हणजेच कोणाच्या पूरक कोणाचे माप, या 55 अंश मापाच्या पूरक कोणाचे माप विचारले. मग पूरक कोण म्हणजेच किती सांगा. पूरक कोण म्हणजेच 180. एक कोण 55 अंश मिळाला, दुसरा कोण मी m कन्सिडर करतो, बरोबर 180. m ची किंमत काढा, 180 वजा 55. 180 मधून 55 गेल्यानंतर राहणार किती 125. म्हणजे याचा अचूक उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक 4 125 असणार आहे. समजलाय प्रश्न सर्वांना. ठीक आहे, या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते असा प्रश्न विचारलेला आहे. आता 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे एकूण संख्या किती झाल्या सांगा. एकूण संख्या या ठिकाणी 1 ते 50 मध्ये एकूण संख्या 50 झाल्या. बेरीज म्हटलंय SN चं सूत्र वापरायचं. SN बरोबर सूत्र काय n/2 T1 अधिक Tn. हा फॉर्म्युला मी सांगितला होता अंकगणिती श्रेणीमध्ये. n ची किंमत किती आहे 50 आहे, छेद 2. T1 म्हणजेच काय पहिलं पद. 1 2 अशा कितीपर्यंत संख्या आहेत 50 पर्यंत संख्या आहेत, बरोबर. पहिलं पद म्हणजेच T1, शेवटचं पद किती 50, बरोबर. यांचा भागाकार करा. 2 न 50 ला भाग द्या 25 येणार, गुणिले 1 अधिक 50 51. या दोघांचा गुणाकार करा म्हणजेच काय मिळेल तुम्हाला बेरीज मिळेल. ती बेरीज किती असणार आहे 1275 असणार आहे. किती 1275. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, सिंपल प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न बघा. स्वराने शिक्षणासाठी दर साल दर शेकडा 7 दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षांसाठी कर्जावर घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले, तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली असा प्रश्न विचारलाय. या ठिकाणी मुद्दल किती आहे बघा 80,000 आहे, बरोबर. रास किती दिले बँकेला, तिने किती परत केले 96,800. दर किती आहे 7% आहे.
तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली. आता रासचं सूत्र तुम्हाला माहित आहे, रास बरोबर काय, मुद्दल अधिक व्याज, बरोबर. रास किती आहे 96,800, मुद्दल किती आहे 80,000. आता व्याज काढून घ्या, व्याज म्हणजेच किती येणार बघा, 96,800 मधून किती वजा करायचे आहेत आपल्याला, 80,000 वजा करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला व्याज मिळेल. किती उत्तर येणार बघा, 96,800 मधून जर 80,000 वजा करताय तर 16,800 काय येणार उत्तर येणार. 16,800 हे तुमचं काय झालं सांगा, व्याज झालं. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. आता प्रश्न काय विचारलाय, तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काय, मी पिणार 100 मिली, आय इज इक्वल्स टू PNR भागिले 100. आय मिळाला, हा रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला, सरळ व्याज मिळालं तुम्हाला किती 16,800. मुद्दल माहिती आहे तुम्हाला 80,000. यांची किंमत काढायची आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 7 दिलाय भागिले 100. हे जर सॉल्व करताय तर तुम्हाला यांची किंमत किती मिळेल 3 मिळेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 2. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. बघा जमतोय का. विहानने आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी किती आहे 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल. या प्रश्नाचं आन्सर तुम्ही चॅट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. सिंपल प्रश्न आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेतोय मी. ₹1300 रकमेत 50 रुपयांच्या नोटांचे किती 3/4 पट नोटा 20 रुपयाच्या आहेत, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत असा प्रश्न विचारलाय. बघा प्रश्न जमतोय काय. ₹1300 रकमेत 50 रुपयाच्या नोटांच्या 3/4 पट नोटा कितीच्या आहेत 20 रुपयाच्या आहेत, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत. पर्याय दिलेत, 50च्या 5 ने अधिक आहेत, 20च्या 5 ने अधिक आहेत, 20च्या 3 ने अधिक आहेत आणि 50च्या 4 ने अधिक आहेत असा प्रश्न दिलेला आहे. बघा आता पहिल्यांदा आपल्याला कुठल्याच नोटांची संख्या माहित नाहीत, मग 50 रुपयांच्या नोटांची संख्या काय म्हणूया, 50 रुपये नोटांची संख्या x म्हणूया. काय म्हणूया, x म्हणूया. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर 20 रुपयांच्या नोटांची संख्या काय होणार सांगा. 20 रुपयांच्या नोटांची संख्या 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा 20च्या आहेत. किती पट 3/4 पट. कोणाच्या 50 रुपयाच्या. मग 50 रुपयाच्या नोटांची संख्या काय म्हणली आपण x म्हणले, म्हणजेच काय येणार सांगा 3x/4 एवढी नोटांची संख्या कुणाची आहे 20 रुपये नोटांची संख्या आहे. क्लिअर आहे सर्वांना. तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत. एकूण नोटा किती आहेत बघा, एकूण रक्कम 1300 रुपये. मग आता आपण काय करून घ्या 50 रुपयांच्या नोटांची किंमत काढूया. 50 रुपयांच्या नोटांची किंमत किती होणार सांगा. आता जर समजा फॉर एक्झाम्पल देतोय मी, एक 50च्या 10 नोटा असतील तर काय करतोय आपण, किती रुपये झाले सांगा 500 रुपये झाले. कसे करतोय आपण 50 गुणिले 10 केल्या. मग नोटांची संख्या काय म्हणली आपण x. 50 रुपयेच्या नोटा म्हणजेच 50 गुणिले x किती येणार 50x येणार. इथपर्यंत क्लिअर आहे. आता 20 रुपयांच्या नोटांची किंमत किती होणार बघा. 20 रुपयांच्या नोटांची किंमत 50 गुणिले x काय केला आपण 50x आला. आता 20 रुपयांच्या नोटांसाठी काय करायला पाहिजे 20 गुणिले 20 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे 3x/4 आहे. 4×1=4, 4×5=20 म्हणजेच किती येणार सांगा 15x येणार. 5×3=15x. इथपर्यंत क्लिअर आहे. आता 50 रुपये आणि 20 रुपये मिळून 50 रुपयांच्या नोटांची किंमत 50x झाली, 20 रुपयांच्या नोटांची किंमत 15x झाली. हे दोन्ही मिळून किती रुपये आहेत आपल्याकडे 1300 रुपये आहेत. हे एक्झाम्पल आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. बघा 50 + 15 करा 65x झाला. 65x बरोबर किती 1300. म्हणजेच x ची किंमत किती येणार 1300 भागिले 65 जर करताय तर x ची किंमत किती मिळते 20 मिळते. आता x ची किंमत 20 मिळाली म्हणजेच 50 रुपयांच्या नोटांची संख्या किती झाली 20 झाली. किती झाली 20. आता 20 रुपयांच्या नोटांची संख्या किती असणार बघा 3/4 गुणिले
20 करा, 4 पंचे 20, 5 त्रिक 15. 50 रुपयांच्या नोटांची संख्या 20, 20 रुपयांच्या नोटांची संख्या 15. तर मग कोणता पर्याय? 50 रुपयाच्या 5 ने अधिक आहेत, बरोबर आहे काय बघा. 50 रुपयांच्या नोटा 5 ने अधिक आहेत, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. दुसरं चेक करूया आपण, 20च्या नोटा 5 ने अधिक आहेत काय? नाहीत. तिसरा पर्याय 20च्या 3 ने, हे पण नाही. 50च्या 4 ने नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती? सिंपल आहे. या ठिकाणी त्रिकोणाची ट्रिक तुम्हाला माहित आहे. समजा या पद्धतीने जर त्रिकोण असेल तर काय लिहायचं? नंबर द्यायचे आणि यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 किती त्रिकोण झाले? यामध्ये 3. म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण झाले? या आकृतीमध्ये 1 आणि 2, याच्यामध्ये 3 झाले. आता राहिले कोणते बघा? ही आकृती 1 2 3, 1 2 3. या ठिकाणी 1 अधिक 2 अधिक 3 किती? 5 आणि हे 6. 1 2 3, याच्यामध्ये 6, 6 आणि 3 किती होणार? 9 होणार. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती? पर्याय क्रमांक 4. सिंपल आहे, या पद्धतीने ट्रिक्स वापरायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, विकासने प्रत्येकी 120 किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी 32 किमतीचे 5 पेन व 140 किमतीचे कंपास पेटी खरेदी केली, तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? अगदी सोपा प्रश्न, इयत्ता 4थी 5वीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. याचा आन्सर मी तुमच्याकडून अपेक्षित करतोय. बघा किती जण याचा आन्सर, किती जणांना याचा आन्सर येते? चॅटबॉक्समध्ये कमेंट करा सर्वांनी. विकासने 25 वह्या, 120 रुपये किमतीच्या 25 वह्या घेतलेल्या आहेत. प्रत्येकी म्हटलंय इथं, व्यवस्थित वाचा. प्रत्येकी 120 किमतीच्या 25, प्रत्येकी 32 किमतीचे 5, 32 किमतीचे 5 पेन व रुपये 140 किमतीची कंपास पेटी खरेदी केली, तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? वह्या किती खरेदी केल्यात बघा. वह्या 120 रुपयाला एक वही, अशा 25 वह्या, यांचा गुणाकार करा. त्यानंतर पेन किती खरेदी केलेत? 32 रुपये किमतीचे 5 पेन, यांचा गुणाकार करा. आणि कंपास किती? एकच आहे. किती रुपयाचा येतो? 140 रुपयाचा. या सगळ्यांचा गुणाकार करा. 120 गुणिले 25 किती येणार? 3000 येणार. त्यानंतर 32 गुणिले 5 करा. 32 गुणिले 5 जर करताय तर 160 येणार आणि हा 140 येणार. या सर्वांची बेरीज करा. 3000, 160 आणि 140 किती येणार बघा? 3000 किती येते? 300 येते. किती? 3300. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. हे बघा, हे 60 आणि 40 100 झाले. हे 100 100, 300, 3300. क्लिअर आहे सर्वांना? चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न हा सुद्धा एकदम सोपा प्रश्न आहे. 35, त्यानंतर चौकोन दिलाय 2, त्यानंतर परत चौकोन आणि 6. या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकोनाच्या जागी असलेला समान अंक कोणता? आता या टाईपचे प्रश्न काय सांगितलं होतं मी तुम्हाला? काल सुद्धा या टाईपचा प्रश्न आपण बघितला होता. पहिल्यांदा या सगळ्या संख्यांची बेरीज करून घ्या. 3ची कसोटी काय? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला किती न भाग जातो? 3 न निशेष भाग जातो. आता यांची बेरीज बघा. 6 आणि 2 8, 8 आणि 5 13, 14 15 16. यांची बेरीज किती झाली? 16 झाली, बरोबर. आता या ठिकाणी समान अंक ठेवायचे आहेत. आता पहिल्यांदा आपण 4 ठेवून बघूया. 4 अधिक 4 किती होणार? 8 होणार. 24, 24 या संख्येला 3 न पूर्ण भाग जातोय काय बघा? जातोय. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही 4 हे अंक ठेवला तर 35, 42, 46 हा अंक तयार होतो. या संख्येला किती न पूर्ण भाग जातोय? 3 न पूर्ण भाग जातोय. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचा अचूक उत्तर असणार आहे. या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत. समजते काय? फक्त 16 आणि इथं जर तुम्ही 2, 16 आणि 2 18 म्हणून घाई गडबडीत 2, पर्याय क्रमांक 3 ला जर टिक मार्क करताय तर उत्तर तुमचं चुकणार आहे. त्यामुळे काय करायचं? व्यवस्थित सॉल्व्ह करायचे असे प्रश्न. सोपे आहेत प्रश्न. या दोन्ही चौकोनामध्ये समान अंक आले पाहिजेत. मग 4 या ठिकाणी 4, 4 अधिक 4 8 झाले. मग यांची बेरीज पहिल्यांदा आपण करून घेतली होती, 16 आली होती, बरोबर. 16 अधिक 8 किती होणार? 24 होणार. 24 ला 3 न भाग जातोय, म्हणजेच या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 न निशेष भाग जातो. पुढे जाऊया आपण. बघा, 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटारसायकल 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटारसायकल 162.5 किलोमीटर अंतर जाते. तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी
किती लिटर पेट्रोल लागेल, x लिटर पेट्रोल लागेल. या पद्धतीने मांडणी करून घ्या. 2.5 लिटर पेट्रोलमध्ये 162.5 जाते, तर 455 किलोमीटर जाण्यासाठी x लिटर पेट्रोल लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x बरोबर 455 गुणिले 2.5 भागिले 162.5. बघा किती येणार आन्सर. याचा आन्सर चॅट बॉक्समध्ये कमेंट करा किती येणार. हे जर तुम्ही सॉल्व करताय तर उत्तर किती येतं, 7 लिटर. किती, 7 लिटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता, असा प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी बघा, याच्यासाठी एक ट्रिक आहे. कोणती ट्रिक आहे सांगा, कोणाच्या लक्षात आहे. जर प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आणि अजून एक कोणता दिन असतो, स्वातंत्र्य दिन. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि महाराष्ट्र दिन. लक्ष द्या इकडे, एक सिंपल ट्रिक आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन घ्या, स्वातंत्र्य दिन आणि महाराष्ट्र दिन. आता या ठिकाणी 2020 सालातील प्रजासत्ताक दिन म्हणजेच 26 जानेवारी 2020 साली प्रजासत्ताक दिन कधी आहे, गुरुवारी आहे. कधी आहे, गुरुवारी. या टाईपचा प्रश्न आला किंवा हाच प्रश्न आला तुम्हाला, आता या ठिकाणी प्रजासत्ताक दिन दिलेत आणि महाराष्ट्र दिन काढायला सांगितलेत. काही वेळा प्रजासत्ताक दिन देतील, स्वातंत्र्य दिन काढायला सांगतील. बरोबर. प्रजासत्ताक दिन कधी होता, गुरुवारी होता. याच्यासाठी ट्रिक काय बघा, प्रजासत्ताक दिनामधून 1 वजा करायचा. गुरुवार मधून 1 वजा केला काय येणार सांगा, बुधवार येणार. काय, बुधवार. हा कोणता वार मिळणार तुम्हाला, स्वातंत्र्य दिन. म्हणजेच प्रजासत्ताक दिनामधून एक दिवस कमी केल्यानंतर स्वातंत्र्य दिन मिळतो आणि स्वातंत्र्य दिनामधून 1 दिवस कमी केल्यानंतर तुम्हाला काय मिळतो, महाराष्ट्र दिन मिळतो. म्हणजेच याच्यातून 1 वजा करा. बुधवार मधून 1 वजा करता येतं, काय मिळणार आहे आपल्याला, मंगळवार. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे, मंगळवार असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. ही आहे याची शॉर्ट ट्रिक्स. समजलं. हे प्रजासत्ताक दिन गुरुवारी आहे. समजा या ठिकाणी प्रजासत्ताक दिन शनिवारी असता तर स्वातंत्र्य दिन कधी, शुक्रवारी, आणि महाराष्ट्र दिन कधी असता, गुरुवारी असता. ठीक आहे. आता जर समजा ही ट्रिक तुम्हाला आठवली नाही तर काय करायचं बघा, लिहून घ्या. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. आता महाराष्ट्र दिन कधी असतो, 1 मेला असतो. आता 2020 साली विचारला म्हणजेच 1 मे 2020. बरोबर. आता याच्यातले ऑड डेज फाइंड आउट करायचे. ऑड डेज म्हणजेच काय, शिल्लक राहिलेले दिवस. आता जानेवारीमध्ये किती दिवस असतात, एकूण 31. आता इथं 26 जानेवारी पासून 31 पर्यंत 27, 28, 29, 30, 31 म्हणजे शिल्लक राहिलेले दिवस किती, 5. त्यानंतर फेब्रुवारी, हे लीप वर्ष आहे. फेब्रुवारीमध्ये एकूण किती दिवस असतात सांगा, 29 दिवस. या 29ला काय करायचं, 7 न भागायचं. 7 न भाग द्या, किती येणार, 7 चौक 28. म्हणजे राहिला किती दिवस, 1 दिवस तो इथं लिहायचा. मार्चमध्ये किती दिवस असतात, मार्चमध्ये 31 दिवस असणार. किती, 31 दिवस. मार्चमध्ये 31 भागिले 7 करा. 7 चौक 28, 29, 30, 31. किती दिवस राहिले, 3 दिवस. ते इथे लिहा. एप्रिलमध्ये किती दिवस असतात, 30 दिवस असतात. 30 भागिले 2 करा, 30 भागिले 7 करा. 7 चौक 28, राहिले किती, 2. इथपर्यंत क्लिअर आहे. जे शिल्लक दिवस राहतात ते लिहायचं. आणि मे, 1 मे म्हटलं आहे आणि मेचा 1 दिवस. या सगळ्यांची बेरीज करा. किती होते बघा, 5 आणि 1 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ही जी काही बेरीज येईल याला कितीनं भागायचं, 7 न भागायचं. 12 भागिले 7. बाकी काय राहते बघायची. भागाकार आपल्याला काय येतो बघायचं नाही. बाकी काय राहते, 7 1 7, 8 9 10 11 12. बाकी किती राहिली, 5 राहिली. किती राहिली, 5 राहिली. बरोबर. मग जे काही तुम्हाला इथं दिलेलं असेल, हा गुरुवार होता प्रजासत्ताक दिना, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गुरुवार होता. त्याच्यामध्ये किती ॲड करायचे, 5 दिवस पुढं जा. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, मंगळवार असणार आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, एकदम सिंपल. पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा प्रश्न सोपा आहे. एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट, 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट आहेत. त्यानंतर 100 ग्रॅम वजनाचे किती आहेत, 28 बिस्किट आहेत.
आणि प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे ठेवले. खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन किती आहे? 6.25 किलोग्रॅम. किती? 6.25 किलोग्रॅम म्हणजे 6 पॉईंट किती येणार? 25 घ्यायचं. 6.25 किलोग्रॅम आहे. तर फक्त खोक्याचे वजन किती? आता या ठिकाणी हे ग्राम मध्ये दिलं, हे केजी मध्ये दिलं, यांचा गुणाकार करून घ्या. 150 गुणिले 15 करा, किती येणार? 2250 ग्राम येणार. बरोबर. त्यानंतर 100 गुणिले 28 करा, 2800 ग्राम येणार. 5 40 म्हणजे 400 ग्राम येणार. या सगळ्यांची बेरीज करा. 2250, 2800 आणि 400 एकूण किती ग्राम होतात बघा? 5450 ग्राम होतात. किती? 5450 ग्राम होतात. हे समजलं काय बघा? आता 6.25 केजी म्हणजेच किती ग्राम? 6.25 केजी म्हणजेच किती? 6250 ग्राम. किती? 6250 ग्राम. कसं करायचं माहिती आहे ना? याला किती न गुणणार? 1000 न गुणणार, कारण 1 केजी बरोबर 1000 ग्रॅम. बरोबर. आता एकूण वजन किती मिळालं तुम्हाला? 6250. या बिस्किटांचं वजन किती आहे? 5450 आहे. प्रश्न काय विचारलाय? फक्त खोक्याचं वजन काढायचं. खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन म्हटले तुम्हाला. खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन किती? 6250 ग्रॅम झाला. बिस्किटांचं फक्त वजन 5450. म्हणजेच फक्त खोक्याचे वजन जर काढायचं असेल, तर काय करणार आहोत आपण? 6250 मधून 5450 काय करणार आहोत? वजा करणार आहोत. यांची वजाबाकी करा. किती उत्तर येते बघा? याचं उत्तर येणार आहे 800. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न बघा. रामचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. बरोबर. मग बहिणीचं वय काय म्हणायचं या ठिकाणी? आजचे वय आहे. आजचे वय. बहिणीचं वय काय मानलं? x. राजचं वय किती असणार? 4 वर्षांनी अधिक आहे, म्हणजेच x अधिक 4. बरोबर. 5 वर्षानंतर बहिणीचं वय किती असणार आहे सांगा? बहिणीचं वय x अधिक 5 असणार आहे. आणि राजचं वय किती असणार आहे? आजचं वय किती आहे राजचं? x अधिक 4 आहे. बरोबर. त्याच्यामध्ये किती ऍड करायचे? 5 ऍड करायचे, म्हणजेच किती होणार? x अधिक 9 वर्ष. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा सर्वांना? त्यानंतर 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय किती झाले? 30 वर्ष झाले. एकूण वय 5 वर्षानंतर. बहिणीचं 5 वर्षानंतरचं वय याचा विचार करा. x अधिक 5 आहे. त्यानंतर राजचं किती आहे? x अधिक 9 बरोबर किती? 30. हे इक्वेशन सॉल्व्ह करा, बघा किती आन्सर येते. आणि 2 वर्षापूर्वीचं वय राजचं वय किती असेल ते सांगा मला. चॅटबॉक्समध्ये कमेंट करू शकताय. चला कोण कोण लाईव्ह मेंबर आहेत बघा. नेहा मॅडम आहेत, अंजली मॅडम, दर्शना मॅडम, कादंबरी मॅडम. चला याचा आन्सर कमेंट करायचं फास्ट. x अधिक 5 अधिक x अधिक 9 बरोबर किती मिळाला आपल्याला? 30 मिळाला. x अधिक x किती होणार? 2x होणार. 9 आणि 5 यांची बेरीज 14. 2x अधिक 14 बरोबर 30. 2x बरोबर 30 वजा 14. 2x बरोबर किती येणार बघा? 30 मधून काय गेले? 14 गेले, राहिले किती? 16. म्हणजे x ची किंमत किती मिळणार आपल्याला? 8 मिळणार. x ची किंमत किती मिळणार? 8. 8 हे कुणाचं वय झालं? 8 हे कुणाचं वय झालं? बहिणीचं, लहान बहिणीचं वय 8 वर्ष झालं. मग राजचं वय किती येणार सांगा? 8 आणि 4 12 वर्ष. हे आजचे वय 12 वर्ष झालं. प्रश्न काय विचारलाय? 2 वर्षापूर्वी. आजचे वय जर 12 वर्ष असेल तर 2 वर्षापूर्वी किती असणार आहे? 12 वजा 2 म्हणजेच किती? 10 वर्ष असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती? पर्याय क्रमांक 4. प्रश्न समजलाय का बघा? ठीक आहे. बऱ्यापैकी बरोबर आन्सर दिलेले आहेत. गुड. चला पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी काय आहेत? हजर आहेत. तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. 400 पैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, म्हणजेच गैरहजर किती आहेत बघा? 400 मधून 340 गेले, 60 विद्यार्थी काय आहेत? गैरहजर आहेत. हे तरी पडतंय तुम्हाला? 400 वजा 340, 60 विद्यार्थी काय झाले? गैरहजर झाले. प्रश्न काय विचारलाय? तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत. सिंपल प्रश्न आहे. 400 मधले किती गैरहजर आहेत सांगा? 400 पैकी 60 गैरहजर आहेत. बरोबर. मग प्रश्न काय? शेकडा किती? शेकडा म्हणजे आपण काय करतोय? 100. मग 100 पैकी किती? 100 पैकी x कन्सिडर करा. x बरोबर 100 गुणिले 60
भागिले 400 म्हणजेच x बरोबर किती येणार बघा 100 गुणिले 60 भागिले 400 जर करताय तर उत्तर किती येणार आहे 15 येणार आहे। या 2 शून्य या 2 शून्य कॅन्सल करा 4 ने 60 ला भाग द्या उत्तर किती 15 म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर असणार आहे। शेकडा किती विद्यार्थी गैरहजर असणार आहेत 15 विद्यार्थी गैरहजर आहेत। ठीक आहे पुढे जाऊया आपण। पुढचा प्रश्न एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयाला विकल्याने होते तर त्या वस्तूची मूळची खरेदी किंमत किती। आता या ठिकाणी बघा 640 रुपयाची वस्तू म्हणजे 640 ला विकल्यानं किती टक्के फायदा झाला तिप्पट नफा आणि 560 ला विकल्यानं तोटा झालेला आहे। मग यांच्यामधला काय करून घ्यायचा पहिल्यांदा फरक काढून घ्या 640 आणि 560 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे 80 रुपयांचा फरक आहे। आता या ठिकाणी बघा 80 भागिले इथं समजा एखादी वस्तू x किमतीला विकली त्याच्या तिप्पट म्हणजेच 1 ही कन्सिडर केली आपण 1 ची तिप्पट किती होणार 3 म्हणजेच टोटल 1 अधिक 3 किती होणार सांगा 4 होणार 4 ने या 80 ला भाग द्या 4 ला 80 ला भाग देता तर किती होणार सांगा 20 येणार किती उत्तर येणार 20 येणार। इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना। आता 20 चे किती भाग झाले सांगा या ठिकाणी 4 भाग झाले बरोबर म्हणजेच विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयाला विकल्याने होते म्हणजेच 560 मधून इकडे लक्ष द्या 560 ला तुम्ही विकलाय 560 ला विकल्यानंतर तुम्हाला काय झाला तोटा झाला म्हणजेच या वस्तूची किंमत किती असणार आहे सांगा याच्यामध्ये 20 ऍड करा 580 रुपये असणार आहे किती 580 रुपयाची वस्तू तुम्ही 560 ला विकल्यामुळे तुम्हाला 20 रुपये तोटा झाला बरोबर। त्यानंतर नफा 640 रुपये ती वस्तू 640 रुपये विकल्याने तिप्पट नफा झालाय तिप्पट नफा म्हणजेच किती सांगा 60 रुपये झाला 20 च्या तिप्पट 20 त्रिक 60। आता तुम्ही 640 रुपयाला विकल्यानंतर तुम्हाला 60 रुपये नफा झालाय। मग या वस्तूची मूळ किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे 640 मधून 60 काय करायला पाहिजेत वजा करायला पाहिजेत आपलं प्रॉफिट वजा करायचं म्हणजेच तुम्हाला त्या वस्तूची मूळ किंमत मिळणार 640 मधून 60 गेले किती 580 इथं सुद्धा 580 इथं सुद्धा 580 म्हणजेच आपलं उत्तर किती असणार आहे 580 पर्याय क्रमांक किती 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे। या पद्धतीने काही ट्रिक्स आहेत या पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व करता आल्या पाहिजेत। ठीक आहे जर तुम्हाला प्रश्न जमत नसेल जास्त वेळ द्यायचा नाही 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नका 1 ते 1.5 मिनिटापेक्षा 1 ते 1.5 मिनिटं त्या प्रश्नामध्ये जर तुम्ही तो प्रश्न सोडवण्यासाठी ट्राय करताय 1 ते 1.5 मिनिटामध्ये प्रश्न सुटला तर सोडवा नाहीतर डायरेक्ट स्किप करा कारण पुढचे सोपे प्रश्न वेळेअभावी तुम्हाला सोडवता येणार नाही। त्यामुळे जे प्रश्न तुम्हाला परफेक्ट येतात जे वाटतात बाबा आपण सोडवू शकतो ते प्रश्न पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा। पुढचा प्रश्न बघा 5,67,438 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत 5,67,438 यातील 6 ची स्थानिक किंमत आणि 4 ची स्थानिक किंमतीच्या किती पट आहे 6 ची स्थानिक किंमत किती 6 च्या पुढे किती शून्य 1 2 3 4 आणि 4 ची स्थानिक किंमत किती 400। प्रश्न काय विचारले बघा 6 ची स्थानिक किंमत 6 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे बघा याचा आन्सर तुम्ही कमेंट करायचं आहे। स्थानिक किंमतीवरती सुद्धा हमखास प्रश्न विचारला जातो आतापर्यंत क्वेश्चन पेपर काढून बघताय तुम्ही सुरुवातीचे एक 17-18 टॉपिक परफेक्ट करून जावा कारण त्याच्यावरती हमखास प्रश्न आहे। संख्या प्रणालीवरती प्रश्न आहे याच्यावरती स्थानिक किंमतीवरती प्रश्न आहे रोमन संख्यावरती प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर नफा तोटावरती आहे शेकडेवारीवरती आहे म्हणजे जे काही टॉपिक आपण घेतलेले आहेत त्या प्रत्येकावरती एक एक प्रश्न विचारलेला आहे। आणि भूमितीचे जे 3 टॉपिक मी शिकवलेले आहेत ते सुद्धा परफेक्ट करून जावा कारण भूमितीवरती 8 ते 10 मार्कांचे प्रश्न विचारले जातात। ठीक आहे बघा हा 60,000 आणि याची किंमत किती 400 बरोबर। पहिला कुणाची किंमत 6 ची स्थानिक किंमत म्हणून 6 ची स्थानिक किंमत लिहून घ्यायची त्यानंतर 4 च्या स्थानिक किंमतीच्या मग 4 ची स्थानिक किंमत या 2 शून्य या 2 शून्य कॅन्सल 4 न 600 ला भाग द्या किती येणार बघा उत्तर 4 न 600 ला जर भाग देताय तर किती येणार 150 येणार पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। जर प्रश्न असा विचारला असता 4 ची स्थानिक किंमत 6 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे तर पहिल्यांदा 4 ची स्थानिक किंमत 4 च्या अंशस्थानी आणि 6 ची स्थानिक किंमत छेदस्थानी घ्यायची या पद्धतीने सॉल्व करायचं आहे। चला पुढचा प्रश्न
लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेमी आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती, असा प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी बघा, हा प्रश्न वेगळा आहे, हा प्रश्न वेगळा आहे. लांबीच्या निमपट रुंदी प्रश्न. आता लांबीसाठी मी L कन्सिडर केला आणि रुंदीसाठी B कन्सिडर केला, बरोबर. प्रश्नामध्ये काय दिले बघा, लांबीच्या निमपट रुंदी म्हणजेच रुंदी ही काय झाली सांगा, रुंदी ही लांबीच्या निमपट म्हणजेच L/2 लिहिला. इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजेच लांबी काय मिळाली तुम्हाला, हा 2 डाव्या बाजूला गेल्यानंतर लांबी ही काय झाली, रुंदीच्या दुप्पट झाली. L बरोबर 2 मी, हे इक्वेशन मिळालं. आता आयताचे क्षेत्रफळ काढून घ्या. आयताचे क्षेत्रफळ काय सूत्र, लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ त्यांनी किती दिले तुम्हाला, 288 दिले. इथं 288 पुट करा. लांबी किती आहे, लांबी म्हणजेच 2b आणि हा b आहे तसा, बरोबर. 288 बरोबर 2b गुणिले b काय येणार बघा. आता हा 2 डाव्या बाजूला घेतो म्हणजेच गुणाकाराचा काय होणार, भागाकार, आणि b गुणिले b, b चा वर्ग बरोबर बेक बे बेचोकाट 144. म्हणजेच b किती मिळाला तुम्हाला, 12 मिळाला. इथपर्यंत क्लिअर आहे काय बघा. म्हणजेच रुंदी किती मिळाली तुम्हाला, 12 मिळाली. आता लांबी किती असणार आहे, लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजेच लांबी किती झाली, 24 झाली. 12 दोन्ही 24. इथपर्यंत क्लिअर आहे काय बघा सर्वांना. लांबी आणि रुंदी काढली. पहिल्या सेंटेन्सवरून पहिले जे काही वाक्य दिलं होतं तुम्हाला, लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेमी आहे, याच्यावरून आपण लांबी आणि रुंदी काढली. जर त्या आयताची रुंदी 3/4, आयताची रुंदी काय सांगितले 3/4 व लांबी किती ना 3/2 केली. बघा नवीन जो काही आयत आपण करणार आहोत त्याची नवीन रुंदी किती आहे, 3/4. सुरुवातीची रुंदी किती मिळाली सांगा, 12 मिळाली. 12ची किती करायची आहे आपल्याला, त्या आयताची रुंदी 3/4 पट करायची आहे. म्हणजेच 3/4 गुणिले काय करायचं आपल्याला या ठिकाणी 12 आणि लांबी किती होती आपली 24. हे समीकरण सॉल्व करून घ्या. 4 न 12ला भाग द्या. 4 × 4 4 × 12 हा 9 झाला. इथं 12 आहे ना, 12 × 36. म्हणजेच रुंदी मिळाली 9, लांबी मिळाली 36. आता नवीन क्षेत्रफळ विचारलंय. क्षेत्रफळ बरोबर काय येणार, लांबी गुणिले रुंदी. लांबी 36 मिळाली आणि रुंदी 9. 36 गुणिले 9 जर करता येईल तर उत्तर किती मिळणार, 324. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 3. बघा प्रश्न या पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे. क्लिअर आहे सर्वांना, ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. अजून एक शेवटचे 5 प्रश्न आहेत. 8 पोत्यात अनुक्रमे 40 ग्रॅम, 25 ग्रॅम आणि 72 ग्रॅम, 69 किलोग्रॅम, 63 किलोग्रॅम, 58, 45, 38 याप्रमाणे गहू आहे. तो समान 10 पोत्यात भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल. प्रश्न बघा कसा दिलाय. इथं मुलांनी काय केलेत, मागच्या वेळी 8 पोत्यात, त्यामुळं यांची सगळ्यांची बेरीज केली आणि भागिले 8 केला. असं करायचं नाही आहे. या ठिकाणी बघा तो समान किती पोत्यात भरला, 10 पोत्यात भरायचा आहे. तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल असा प्रश्न विचारलेला आहे. मग याच्यासाठी काय करणार आहोत आपण, पहिल्यांदा सगळ्यांची बेरीज करून घ्या. सगळ्यांची बेरीज म्हणजेच 8 पोत्यात जेवढे काही गहू दिलेले आहेत किती किलो आहेत बघा, 40, 25, 72 यांची बेरीज करून घ्या. 40, 25, 72, 69, 63, 58, 45 आणि 38 यांची काय करून घ्या, बेरीज करून घ्या. आता भागिले किती करणार सांगा, 10 करायचा. का 10 करायचा, कारण आपल्याला 10 पोत्यात तो भरायचा आहे म्हणून इथं 10 करायचा आहे. समजलं. आता या सगळ्यांची जर बेरीज करताय तर किती येते, 410 येते. किती, 410 भागिले 10, 0 0 कॅन्सल. म्हणजेच किती येणार सांगा, 41 किलोग्रॅम प्रत्येक पोत्यात गहू भरणार आहे. ठीक आहे, सरासरीवरचं एक्झाम्पल आहे. पुढचा प्रश्न बघा. वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. त्यात वर्ग शिक्षकांनी 272 रुपये भर घालून 1001 रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली तर वर्गातील एकूण मुले किती. आता या ठिकाणी बघा शिक्षकांनी किती घातलेत, वर्ग शिक्षकांनी 272 रुपये भर घालून 1001 रुपयांची रक्कम केली.
मग 1001 रुपये ही एकूण रक्कम झाली. याच्यातून शिक्षकांची रक्कम वजा करा. 1001 मधून 272 गेले, राहणार किती? 729. बरोबर. आता 729 एवढी रक्कम मुलांनी गोळा केलेली आहे. प्रश्न काय विचार सांगितलाय बघा, वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम, वर्गांच्या मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. जर समजा वर्गामध्ये 25 मुलं असतील तर प्रत्येकाने किती रुपये जमा करायचे? 25 रुपये. वर्गामध्ये 30 मुलं असतील, प्रत्येकाने 30 रुपये जमा करायचे, असा याचा अर्थ होतो. मग आपलं उत्तर किती आलंय? मुलांनी किती जमा केले? 729 रुपये जमा केलेले आहेत. मग 729 हा कशाचा वर्ग आहे? 27चा वर्ग आहे. म्हणजेच त्या वर्गात एकूण मुलं किती होती? 27. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, प्रश्न एकदम सोपे आहेत. वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम म्हणजे वर्गातील मुलं 27 आहेत. 27 मुलांनी प्रत्येकी 27 रुपये काढायचे. 30 मुलं असतील तर प्रत्येकी 30 रुपये काढायचे. एकूण रक्कम किती जमा झाली? 1001. त्याच्यामध्ये शिक्षकांनी किती घातलेले आहेत? 272. 1001 मधून 272 वजा करा, 729. 729 हा कशाचा वर्ग आहे? 27चा. म्हणून वर्गामध्ये 27 विद्यार्थी झाले. ठीक, चला पुढे जाऊया. या टाईपचा क्वेश्चन मी काल सुद्धा घेतला होता. हस्तांदोलन टाईपचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. बघा किती जणांना जमतोय. खालील वर्तुळावरील दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? आता किती रेषाखंड काढलेत? ऑलरेडी त्यांनी 2 रेषाखंड काढलेत. किती बिंदू आहेत बघा, बिंदू मोजून घ्या. ए बी सी डी 1 2 3 4 5 6 7 8 8 बिंदू आहेत. बरोबर. फॉर्म्युला काय आपला? n n वजा 1 छेद 2 हा फॉर्म्युला आहे. बरोबर. n n वजा 1 छेद 2. प्रत्येक बिंदू, ए बिंदू प्रत्येकाला जोडायचा आहे. हा इकडं जोडला, हा इकडं, या पद्धतीनं. बरोबर. ए बिंदू पासून किती निघाले बघा? 1 2 3 4 5 6, इथं 6 झाले. बी पासून 1 2 3 4 5 6 या पद्धतीने करायचंय. सी पासून 1 2 3 4 5 6 या पद्धतीने आपल्याला काय करावी लागणार आहे? सगळ्यांची बेरीज करावी लागणार आहे. जर आपण असे रेषाखंड काढत बसलो तर चुकण्याची संभाव्यता सुद्धा जास्त असते. त्यामुळे हा फॉर्म्युला तोंडपाठ करून ठेवायचा. n n वजा 1 छेद 2. यांची किंमत किती आहे? एकूण बिंदू 8 आहेत. 8 वजा 1 छेद 2, 8 गुणिले 7 छेद 2, 2 न भाग द्या. 7 चौक किती? 28. आता 28 हे काय झाले? एकूण म्हणजेच 8 बिंदू पासून आपण किती रेषाखंड काढतो? 28. पण ऑलरेडी या आकृतीमध्ये किती काढलेले आहेत बघा? ऑलरेडी या आकृतीमध्ये 2 रेषाखंड काढलेले आहेत. ए एफ आणि बी डी हे रेषाखंड काढलेले आहेत. मग 28 मधून काय वजा करायचे? 2 वजा करायचे. 28 वजा 2 करा, किती येणार बघा? 26 येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? सिंपल प्रश्न आहेत. या टाईपचे प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. एका विद्युत खांबाची जमिनीपासून उंची 9 मीटर आहे. ही जमीन आहे, जमिनीपासून उंची 9 मीटर आहे. ठीक आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली. मग कुठल्याही बाजूला, या बाजूला करा, या बाजूला. मी 15 मीटर लांबीची शिडी उभी केली. ठीक आहे. तर जमिनीवर खांब व शिडी यामधील अंतर, हा खांब आणि ही शिडी यामधील अंतर काढायचं आहे. आता खांब तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावामध्ये, गल्लीमध्ये वगैरे खांब असतील. बरोबर. खांब जमिनीला काय असतो? लंब असतो. काय असा वाकडा तिकडा असतो. वाकडा तिकडा कधीतरी वादळ वारा आल्यामुळं डाम पडतात किंवा वागतात. पण इथं काय वादळ वारा दिलेला नाही आहे. म्हणजेच खांब उभा केलेला आहे. म्हणजे तो काय असणार आहे? जमिनीशी काय असणार आहे? काटकोन, म्हणजेच 90 अंशाचा कोन करणार आहे. मग आता काटकोन म्हणजेच कोणता प्रमेय? पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतोय? कर्णाचा वर्ग इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग या ठिकाणी 15चा वर्ग 9चा वर्ग, ही बाजू माहित नाही, x अधिक x चा वर्ग. बघा किती येणार? 15चा वर्ग किती? 225. याच्यामधून 9चा वर्ग वजा करा 81. म्हणजेच आपल्याला किती कशाची किंमत मिळेल? x वर्गची किंमत मिळेल. 225 मधून 81 वजा करा, किती येतोय बघा. आणि तो कशाचा वर्ग आहे हे फाइंड आउट करा. 225 मधून 81 गेले, किती? 5तून 1 गेला 4, म्हणजेच 144 येणार. बरोबर. म्हणजेच x बरोबर किती? 12. म्हणजेच याचं उत्तर किती असणार आहे? 12 मीटर. खांब आणि शिडी यामधील अंतर किती मीटर असणार आहे? 12 मीटर. ठीक आहे. दर्शना मॅडम यांचं आन्सर बरोबर आलंय. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा.
शेवटचा प्रश्न आहे 120वा प्रश्न म्हणजेच गणिताचे हे 30 प्रश्न. 5 स्त्रिया 5 पुरुष व 5 पुरुष 5 दिवसात 20,000 रुपये मजुरी मिळवतात. किती? 5 दिवसांची मजुरी किती आहे बघा. 5 दिवसांची मजुरी 20,000 रुपये. किती? 20,000 रुपये मजुरी. मग एका दिवसाची मजुरी किती असणार सांगा. एका दिवसाची मजुरी काढण्यासाठी काय करायला पाहिजे. 20,000 भागिले 5 म्हणजेच एका दिवसाची मजुरी किती येणार. 4,000 रुपये येणार. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. त्यानंतर पुढे बघा 7 स्त्रिया व 3 पुरुष यांची 2 दिवसांची मजुरी 7,200 होते. तर 1 पुरुष व 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती होईल. आता हा जो प्रश्न आहे हा 2 चलातील रेषीय समीकरण यावर आधारित आहे. त्यामुळं पहिल्याला आपण ही जी काही शाब्दिक उदाहरणं दिलेत ती गणिती रूपात मांडून घेतली पाहिजेत. कोणत्या? 2 चलातील रेषीय समीकरणांच्या स्वरूपात आपल्याला मांडणी करता आली पाहिजे. मग आता आपण पहिल्यांदा 5 दिवसांची मजुरी 20,000 गिवन डेटा लिहून घेतला. एका दिवसाची मजुरी किती मिळाली आपल्याला. 4 मिळाली. आता 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 स्त्रिया आणि 5 पुरुष 5 स्त्री आणि 5 पुरुष यांची मजुरी किती आहे. 20,000 आहे. बरोबर. मग 1 स्त्री आणि 1 पुरुष यांची मजुरी किती होणार बघा. 5 स्त्रिया आणि 5 पुरुष यांची मजुरी किती. 20,000. मग 1 स्त्री आणि 1 पुरुष यांची मजुरी किती होणार. काय करायचं. बघा याचा आन्सर किती येणार सांगा. 1 स्त्री व 1 पुरुष यांची मजुरी किती येणार. एका दिवसाची मजुरी किती काढली आपण. 4,000 काढली. बरोबर. मग आता 1 स्त्री आणि 1 पुरुष यांची मजुरी किती येणार. चॅटबॉक्समध्ये कमेंट करा बघूया किती जणांना हा क्वेश्चन समजलाय. 5 स्त्रिया आणि 5 पुरुष यांची मजुरी किती झाली. 20,000 रुपये झाली. बरोबर. मग 1 स्त्री आणि 1 पुरुष यांची मजुरी किती होणार. चॅटबॉक्समध्ये पटकन कमेंट करायचं आहे. बघू किती बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर आहे. चला फास्ट. प्रश्न समजलाय ना. पहिल्यांदा मी 5 दिवसांची मजुरी 20,000 घेतली. एका दिवसाची मजुरी किती. 4,000. क्लिअर. त्यानंतर 5 स्त्रिया आणि 5 पुरुष यांची मजुरी किती. 20,000 आहे. मग 1 पुरुष आणि 1 स्त्री यांची मजुरी किती. एका दिवसाची मजुरी किती मिळाली बाळांनो. 4,000 रुपये. बरोबर. मग आता इथं 5 स्त्री आणि 5 पुरुष यांची 20,000 होते. मग 1 स्त्री आणि 1 पुरुष यांची मजुरी किती होणार आहे. 4,000 भागिले किती करायला पाहिजेत आपल्याला. 5 करायला पाहिजेत. किती. 5 म्हणजेच किती येणार या ठिकाणी. 800 रुपये येणार. किती. 800 रुपये. 5 स्त्री 5 पुरुष 20,000 रुपये कमवतात. मग 1 स्त्री 1 पुरुष किती येणार. 800 रुपये येणार. ही एका दिवसाची मजुरी यांची 4,000 रुपये झाले. हा बरोबर. म्हणजेच किती येणार या ठिकाणी. 800 रुपये येणार. किती. 800. क्लिअर आहे. म्हणजेच ही फिमेल एफ घेतलाय. मेलसाठी एम बरोबर किती. 800. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. मग एम ची किंमत किती येणार सांगा. एम बरोबर 800 वजा एफ. हे समीकरण नंबर 1 झालं. क्लिअर. त्यानंतर बघा 2 दिवसांची मजुरी किती दिलेली आहे. 7 स्त्रिया व 3 पुरुष यांची 2 दिवसांची मजुरी. 2 दिवसांची मजुरी किती दिलेली आहे. 2 दिवसांची मजुरी 7,200 दिलेली आहे. क्लिअर आहे. त्यानंतर पुढं काय म्हटलंय बघा किती आहेत ते. मग एका दिवसाची मजुरी किती येणार. एका दिवसाची मजुरी 7,200 भागिले जर 2 करताय तर किती येणार. 3600 येणार. किती. 3600 रुपये ही एका दिवसाची मजुरी झाली. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. काय डाऊट. त्यानंतर बघा 7 स्त्रिया व 3 पुरुष यांची 2 दिवसांची मजुरी 7,200 होती. मग एका दिवसाची किती येणार सांगा. एका दिवसाची 7 स्त्रिया म्हणजेच 7F आणि 3 पुरुष म्हणजेच 3M इज इक्वल्स टू काय येणार. 3,600 येणार एका दिवसाची. इथं सुद्धा आपण एका दिवसाची काढलेली आहे. F अधिक M बरोबर 800 हे एका दिवसाचं. इथं सुद्धा आपण 7F अधिक 3M बरोबर 3600
एका दिवसाचं झालं बरोबर. आता आपल्याला कशाची किंमत माहीत आहे, यमची किंमत माहिती आहे, ती इथं पुट करा. 7f अधिक 3 यमची किंमत 800 वजा f बरोबर 3600. हे इक्वेशन सॉल्व करा म्हणजे तुम्हाला कशाची किंमत मिळेल, f ची किंमत मिळेल. कशाची किंमत मिळेल, f ची किंमत मिळेल. काय मिळणार बघा, f ची किंमत 7f आहे तसा अधिक 8 त्रिक 24 म्हणजे 2400 अधिक वजा वजा 3f बरोबर 3600. इथपर्यंत क्लिअर आहे. 7f मधून 3f गेले, किती राहिले, 4f राहिले. 4f बरोबर 3600 वजा 2400. 4f बरोबर 3600 वजा 2400 करा, किती मिळणार, 1200 मिळणार बरोबर. f बरोबर किती, 300. किती, 4 त्रिकम 12 आणि त्या वरच्या 2 शून्य. f ची किंमत किती मिळाली, 300. मग m ची किंमत किती मिळणार सांगा. m बरोबर इथं बघा समीकरण 1 मध्ये किंमत ठेवा. 800 वजा f, 800 मधून 300 गेले, 500 रुपये झाले. हे समजलं काय बघा, 300 आणि 500 ही किंमत मिळाली. आता प्रश्न काय विचारलाय, तर एक पुरुष व 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती. एक पुरुष आणि 2 स्त्रिया, एक पुरुषाची किती 500 रुपये अधिक 2 स्त्रियांची किती होणार, हे 600 रुपये होणार. म्हणजेच उत्तर किती येणार बघा, 600 अधिक 500 जर करताय तर उत्तर किती येणार, 1100. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन समजलाय का, एकदा कन्फर्मेशन द्या प्लीज. काय केलं, पहिल्यांदा 5 दिवसांची मजुरी 20,000, एका दिवसाची मजुरी 4000 रुपये झाली. कुणाची, त्या 5 स्त्रिया आणि 5 पुरुषांची मिळून. मग 5 स्त्रिया आणि 5 पुरुष 20,000 रुपये कमवतात, तर एक स्त्री आणि एक पुरुष एका दिवसाला किती कमवणार आहेत, 800 रुपये कमवणार आहेत. किती, 800 बरोबर. मग याच्यावरून समीकरण बनवून घेतलं. 2 दिवसांची मजुरी 7200, तर एका दिवसाची मजुरी किती, 3600. मग 7 स्त्रिया आणि 3 पुरुष एका दिवसाला 3600 रुपये. या पद्धतीनं या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला f ची किंमत 300 मिळाली, m ची किंमत 500 मिळाली. ठीक आहे. या ठिकाणी आपण हा 2024चा पेपर 1 चे जे काही 30 प्रश्न होते या ठिकाणी संपूर्ण विश्लेषण, संपूर्ण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस या ठिकाणी मी सोडून दाखवलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण सर्वजण या लेक्चरला जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद. आमचं हे लेक्चर जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.